तर बघा हा पार्ट 1चा व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं बघितलेलं आहे. रुखवत मांडण्यापर्यंत मी हा व्हिडिओ एडिट केला होता. त्यानंतर हा पार्ट 2 लग्नाचा व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये पूर्ण लग्नाचं मी व्हिडिओ शूट तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर बघा आम्ही सगळ्यांनी मिळून फुलवऱ्यांनी आणि सगळ्यांनी रुखवत छान असा मांडून घेतला. त्यानंतर जे लेबल होतं त्याचं ते पण मांडून घेतलं. तर छान असा रुखवत मांडलेला होता बघा. एकदम मस्त विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा त्याच्याबरोबर त्या विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेतली होती मी. आणि हे डॉली आहेत ना ते मी बनवलेले आहेत बरं का. तर कसे वाटले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर रुखवतामध्ये ना भरपूर मुलीला आहे ना साड्या वगैरे दिले होते, ड्रेस दिले होते, मॅचिंग बांगड्या वगैरे दिल्या होत्या. तुम्हाला तर दिसतच असेल एकदम सुंदर दिसत होतं आणि एवढा रुखवत दिलेला होता बरं का. तर हा रुखवत तुम्हाला कसा वाटतो ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्यानंतर मग मी रुखवत मांडत होतो तोपर्यंत सप्तपदीची तयारी झाली होती आणि छान अशी मस्त सजावट केली होती बघा. खुर्च्यांवरती सुद्धा फुलं नवरा नवरीवरती टाकण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर रांगोळीसुद्धा काढली होती सप्तपदीसाठी. तर बघा सप्तपदीचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही कारण मी आवरत होते. बघा नवरीचे 2 भाऊ एकदम छान असे तयार झालेत बघा. मस्त दिसत आहे. लग्नामध्ये फुल एन्जॉय चाललाय बरं का आमच्या भाऊजायांचा, आमच्या ताईचा तर काय तालच गेलाय बरं का. आणि इकडे बघा आमच्या वहिनीबाई सुद्धा सगळे आईस्क्रीम खात आहे आणि मस्त एन्जॉय करतायत. लग्न काय अजून लागलं नाही बरं का, वेळ थोडीशी जास्त झालेली पण हाऊस आहे नवरदेवाची नाचायची. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. नितीन सरडे आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या ठिकाणी सन्मान होतोय. तर बघा नवरदेव परण्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी गेले होते सगळे मुलं वगैरे. तर ते पाया पडून येऊस तोपर्यंत महिला मंडळ सगळं गार्डनमध्ये जमा झालं होतं बघा लग्नासाठी. आणि लग्नाला खूप उशीर झाला होता बरं का, कारण सगळ्या विधिवत पूर्णवत पार पडल्या ना त्यामुळे थोडासा उशीर झाला. काही हरकत नाही. त्यानंतर मग हे आमच्या भाऊजया हळदी कुंकू वटीचं सामान जे असतं आपली जी महाराष्ट्रीयन परंपरा आहे ती आमच्या अक्काने जपली होती. तर त्यांनी सुद्धा पुण्यावरून ती घेऊन आली होती. तर सगळ्या भाऊजया माझ्या उठल्या आणि कुणी हळदी कुंकू लावलं, कुणी ओटीचं सामान आणि पानसुपारी सगळ्या महिला मंडळांना देऊन घेतल्या. त्यानंतर लग्न खूप छान असं पार पडलं. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. उमेश आवाज जगताप यांचा या ठिकाणी मोठ्यापासून सन्मान होत आहे. येशी देवी येशी वडा नैनंदी सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात. चिरंजीव राहुल देवकर परिवाराचे लाडके चिरंजीव राहुल काळे परिवाराची लाडकी कन्या शिवशोभा अंकिता. तर इथं बघा नवरदेव लग्नासाठी वरती स्टेजवर गेले होते आणि इकडं आम्ही सगळ्या वरमाया तुळशीला पाणी घालण्यासाठी उभा होतो. तर हळदी कुंकू लावून घेतलं तुळशीला 5 जणींनी आणि नंतर पाणी घालायला सुरुवात केली. तर बघा भरपूर अशी मंडळी लग्नासाठी उपस्थित होते आणि लग्न खूप छान झालं बरं का. वधसा गधान समयो
जेवण करण्यासाठी आपण भोजन कक्षाकडे चला अशी आपल्याला देवकर परिवाराची आग्रहाची विनंती आहे. काळे पाटील परिवार आणि सुपेकर पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं सर्व वधूबाजूच्या आलेल्या परिपाहुण्यांना सर्वांना मित्र परिवाराची विनंती आहे, सर्वांनी स्नेहभोजन करून जायचं आहे. विजेची रचना आहे आकर्षक विहंगम दृश्य, मनाला मोहित करणारा असं सुंदर असं दृश्य. विजेने या दोन्ही वधूवरांचं स्वागत, वेलकम आणि स्पेशल ऑकेजन. बघा लग्न वगैरे छान असं पार पडलं. तर जेवणं 4 वाजल्यापासूनच चालू होती बरं का. जेवणाचा पण मला व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण ना इतकी गडबड गोंधळ होता आणि मुलगी आपली असल्यामुळे ना थोडीशी घाई गडबड होतेच बरं का. सगळंच पाहावं लागतं. आणि इथं बघा लग्न लागल्याच्या नंतर नंतर वरमायांना आमच्याकडं ताट तांब्या किंवा जे असन ते मान सन्मान देण्याची पद्धत आहे. तर मग मी सगळ्या वरमायांना नवरदेवाच्या हळदी कुंकू लावून घेत होते. त्यानंतर माझी भाऊजाईने एका साडी पीस ताट तांब्या जे काय आणलं होतं ते देऊन घेतलं. त्यानंतर बघा इकडं माझ्या दुसऱ्या भाऊजाईला लग्न वगैरे लागलं आणि सगळी माणसं घरी गेलेत. फक्त आम्ही नवरीच्या घरच्या नवरदेवाच्या घरच्याच आहेत. आणि आता वाजले 10:15, खूप उशीर झाला आहे. आणि ही बघा माझी भाची कंपनी, इथं आपला बंटी साधा सुद्धा आहे बरं का. तर बघा कशी करतात, धिंगाणा घालतात नुसती, बसतात आपली एन्जॉय करतात चांगली मस्त सगळी एकत्र. झोप लागली का पार? जेवण केलंय पोटभर, आता झोपायचं आहे ना नवरी वाटं लावल्यावर. नाही नवरदेव जेवण करता येईल. तर बघा सगळं व्यवस्थित पार पडलं, लग्न पण छान झालं. आणि आता शेवटची वेळ आली ती म्हणजे नवरी वाट लावण्याची. तर हा क्षण आहे ना खरंच खूप म्हणजे हे असतो बरं का आईसाठी आणि मुलीसाठी. कारण लहानपणापासून मुलगी एकदम लाडात सांभाळलेली असती. आणि तीच मुलगी आपण लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरी पाठवतो ना, त्यावेळेस जे वाटतं ना ते फक्त आईला आणि वडिलांनाच वाटतं बरं का. हे मात्र खरं आहे. आपण पण असं दुसऱ्याच्या घरी येताना ना जे आपल्याला होतं ना ते आठवलेलं होतं. तर इथं बघा चालू होतं रडण्याचं काम, कारण सगळी मंडळी रडत होती. आमची नवरी खूप गोड स्वभावाची आहे बरं का. इकडे बघ, इकडे बघ. थोडं साईडला सारखा, थोडं साईडला दोघं दिसून द्या ना, ब्लॉक करायचं. काय करताय ते कळलं पाहिजे तुम्ही. द्या हो, करा फोन पे करा 2000 द्या. पाया पडत ना माझ्या. भैया कुठे पुण्यात आलो. हे बघा आमची मामा मंडळी, आता आम्ही नवरी मुलगी वाट लावतोय आणि मस्तपैकी थकल्यात बरं का. खरंच पोरांनी लय कामं केली आणि खूप भारी वाटलं बरं का. आणि मामा मंडळीने एकदम असं उचलून धरलंय लग्न, तर एकदम मस्त. तर चला आता नवरी मुलगी वाट लावू. तर चला, तुम्हाला कसं वाटलं आमचं लग्न ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर इकडे बघा मामा मंडळी चांगली अशी बसली होती आणि ती खूप दमली होती बरं का. त्यानंतर मग आम्ही नवरी वाट लावायला बाहेर आलो. तर आमचे सगळे नातेवाईक जवळचे पाहुणे सगळे थांबले होते नवरी वाट लावण्यासाठी. त्यानंतर मग नवरी निघाली. तर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2चा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.